हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओमध्ये. तर आज मी पुण्याला चाललो होतो, त्यामुळे आजी वगैरे खूप नाराज होती. छोटी बच्ची हो क्या? मम्मी पण चहा वगैरे पित होती. मम्मी पण खूप नाराज होती. आजी तर म्हणत होती जाऊ नको, गावामध्येच राहा. पण काय करू आता, परिस्थितीमुळं बाहेर थोडं जावं लागते. आजी पण रडत होती. मग आमचा गावातला ब्लॉगर एक भेटला माझ्यासारखा, त्यानं पण ब्लॉग करते. ज्याच्या घरचे पण खूप नाराज दिसत होती. मग माझ्या भावाला म्हणलं की मला सोडून ये. मग विनोददा माझा मोठा भाऊ आहे, त्यानं मला सोडायला वगैरे आला. आणि त्यानं म्हणत होता हे काय फालतूपणा करायला. पण आपल्याला ब्लॉगिंग साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. नादा जयचे बाबा आले होते, जय आला होता आणि विनोददा पण आला होता. आणि बस पण आमची लागून होती. बस आता रेडीच होतं की जायचंच काम होतं. मग आम्ही बसामध्ये बॅग वगैरे टाकली होती. आमची सीट पण फ्रंट पेजला भेटली होती. जय रडत होता, खिडकीमधून त्याच्या बाबाला बघत होता. कैसा लगा मेरा मजाक? की काय करावं, पण शिक्षणासाठी जावं लागते. आणि माहूरचा व्ह्यू बघू शकता, संध्याकाळी किती खतरनाक दिसत होता. घर सोडून तर गमत नव्हतं. आम्ही दोघं पण खूप नाराज होतो. पण काय करतो, शोध कुठार धावू कसा. मग जय साहेब बोर होत होते, तर त्यांनी म्हणले की मूवी बघतो. मग त्यांनी छावा मूवी वगैरे बघितली. आणि तेवढ्यातच मग बस वगैरे थांबली, तर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. मी तर दाल तडका मागवला होता. मी 2 तडका आणि दाबून खाल्लो. हाँ ये कर लो पहले. मग जयराव पण दाबून खाल्ला. आणि मग 4 वाजता मी माझ्या भाऊजीच्या घरी पोहोचलो. माझे भाऊजी पण इथे रेंट करून राहतात. ही चुटकी माझी भाची आहे आणि माझ्यासाठी हिनं 4 वाजता पण रेडी होती. 4 यानं झोपली पण नव्हती रात्रभर, कारण की माझा मामा येईल म्हणून. बघू शकता हिची इचकटपणा तुम्ही. हिनं अशीच आहे, खूप आय एम सॉरी बाबू. पिचकट आहे. 4 वाजता माझ्या भाचीनं मेकअप वगैरे केलं होतं आम्हाला दाखवण्यासाठी. मग बघू शकता चष्मा वगैरे पण ती घालून होती ताटात. 4 वाजेपासून हिनं मला झोपून पण दिलं नाही. मी थकून होतो खूप, पण काय करावं आता, हिनं झोपू सुद्धा दिलं नाही. तुम्ही बघू शकता जय साहेबाचं मेकअप करून देते. जय साहेब परेशान होऊन गेले, ते काय तुझी आहे. पण काय करावं आता, छोटी आहे खूप, तर आम्हाला साईन करून घ्यावं लागते. तर बघू शकता किती इचकटपणा करत होती. खूप क्यूट आहे माझी भाची. तर गाईज, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आता तर मी पुण्यात आलो, स्टार्ट झालेलं आहे बस माझं. आता पुढं मी नवीन नवीन ब्लॉग टाकत राहील. तुम्ही सपोर्ट करा, भरपूर सपोर्ट द्या. तर गाईज, आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय गाईज.